माझ्याबरोबर मंत्री नितेश राणे जुळलेले आहेत डिरेक्टली भारत मंडपमच्या महाराष्ट्र पॅव्हिलियनवर सध्या ते आहेत। सर, इथे AI समिटमध्ये जेव्हा आपण इथे सगळे पोहोचलो आहेत महाराष्ट्राच्या संदर्भात, सिंधुदुर्गच्या संदर्भात काय तुम्ही नेमकं AIचा असा कमाल बघितलाय किंवा तुम्ही आणणार आहेत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट? आम्ही गेल्या 1 मे 2025 पासून सिंधुदुर्गला महाराष्ट्रातला पहिला ग्रामीण AI जिल्हा म्हणून आम्ही काम सुरू केलेलं आहे। 9 डिपार्टमेंट्स आमच्या सिंधुदुर्गामध्ये AIच्या माध्यमातून आम्ही 1 मे पासून चालवतो आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आज आमच्या ह्या महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये देण्यात आलेली आहे। मार्वलच्या थ्रू आम्ही हा पूर्ण AI डेव्हलप केलेला आहे आणि आज आदरणीय CM साहेबांपर्यंत ती पूर्ण माहिती आम्ही दाखवत आहोत। AIच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आलेली आहे। आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये अजून काम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे तास वाचत आहेत, म्हणून दुसरीही कामं देऊन जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आम्ही देऊ शकतो। पूर्णपैकी फुल टू प्रूफ असं एक्झिक्युशन करण्यासाठी किती वेळ लागेल आणि सध्याची काय स्थिती आहे, म्हणजे तुम्ही काय काय पॅरामीटर्स यूज करताय जेव्हा तुम्ही AI यूज करता? उदाहरण शेती क्षेत्रामध्ये आंबा, काजू आणि त्याला उत्पादन वाढवण्यासाठी निसर्गामध्ये होणारे बदल, म्हणजे आमच्याकडे पावसाळी जिल्हा असल्यामुळे पाऊस किती काळ पडणार आहे त्याच्यामुळे आपण कसं त्याचं उत्पादन करू शकतो। आमचे जिल्हा परिषदचे CEO पण माझ्याबरोबर इथे आहेत, खेबुडकरजी। त्यांनी आमच्या जिल्हा परिषदेमध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अजून काम करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो, जे रिपोर्ट आम्हाला कधी कधी 12-12 दिवस लागायचे ते काही 1 ते 1.5 तासामध्ये आज वाचून होत आहेत। त्याच्यामुळे आम्ही जनतेला अजून चांगला कारभार देऊ शकतो, सेवा देऊ शकतो, म्हणून AIचा वापर करून जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही AIचा वापर करतो। सर, तुम्ही त्या पोझिशनवर आहात आता सध्या जिथे इमॅन्युअल मॅक्रॉन किंवा दुसरे वर्ल्ड लीडर्स वगैरे आलेले, त्याच ठिकाणी एक गलगोट्यासारख्या पण गोष्टी इथे दिसून आल्यात। ह्या सगळ्यांच्या मध्ये AIला कुठे ना कुठे फंड मोठ्या प्रमाणात मिळणं देशाच्या लेवलवर, राज्याच्या लेवलवर हे कुठे ना कुठे कमी दिसतं आहे भारतात तरी। आता आपण जर बघितलं दुसऱ्यांना कम्पॅरेटिव्हली, तर त्याला ते प्रॉपर असं मिळावं असा बजेट कुठे बघितलं जातं? माझं वाटतं की ही तिची सुरुवात आहे। ज्या पद्धतीने AI समिट आज आपण इथे घेतो आहे याचा रिस्पॉन्स बघा। येणारा जो क्राऊड होता ते 35च्या खालचे लोक जास्त होते, म्हणजे मुलं तरुण मोठ्या प्रमाणामध्ये होते। म्हणजे येणारा काळ हा AIचाच आहे। AIच्यामुळे आम्ही ॲडमिनिस्ट्रेशन अजून चांगलं करू शकतो, AIच्यामुळे लोकांची सेवा करू शकतो आणि AI म्हणून भारताला महासत्ता बनवण्यासाठी जे काय आम्हाला काळ लागत होता तो अजून कमी करू शकतो, एवढी क्षमता AIमध्ये आहे। कारण आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे AIचा वापर करून आम्ही भारताला अजून प्रगतशील देश म्हणून महासत्ताच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो। शेवटचा प्रश्न थोडं पॉलिटिकल आहे, कारण की मागे मला छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत आणि सध्या ज्या प्रकाराने टिपू सुलतानची कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार? लोक असं कसं काय एक शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ पण टिपू नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची ही फार मोठी आहे, तो पायाच्या धुळापर्यंत पण नाही आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपूचं नाव एका वाक्यात तुम्ही घेऊ पण नाही अशा मताचा मी आहे। लोक जे असे बोलतात आणि येतात त्यांच्याबद्दल त्यांना आता काय पाकिस्तान इस्लामाबादमध्ये पाठवून द्या। एवढंच इस्लामच्यावर त्यांचं प्रेम असेल, इस्लामीकरणवर प्रेम असेल तर त्या तरी देशात निघून जावा ना। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा लोकांची गरज नाही आम्हाला, मी तिकीट काढून देतो पाहिजे तर। नितेश राणे होते स्वतः जे बोलत आहेत की कशा प्रकाराने AI समिट मध्ये ते इथे सध्या आले आहेत आणि सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तिथे AI कशा प्रकाराने एक्झिक्यूट केलं जाणार, AI मॉडेल कशा प्रकाराने एक्झिक्यूट केलं जाणार त्यावरती त्यांनी आपल्याला कळवलं। व्हिडिओ जर्नलिस्ट नवीन कुमार बरोबर मी उर्वशी, झी मीडियासाठी।